नमस्कार, मी आनंद प्रकाश लोकरे, वर्ग 6वा, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा घोणसी, तालुका जळकोट, जिल्हा लातूर. सन्माननीय व्यासपीठ, विचार मंचावर उपस्थित मान्यवर आणि रसिक प्रेक्षकांनो, आपल्या समोर विषय मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण. पुसण्यात त्यांचे अश्रू, देण्यात दीनदलितांना नवसंजीवन. देण्यात दीनदलितांना नवसंजीवन. अवतारला एक महामानव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. अरे म्हणतात ना, एखादी रात्र जर जास्तच काळोखातली असेल तर येणारा सूर्य देखील तितकाच प्रखर आणि तेजस्वी असतो. अरे सूत्रांची अवस्था किड्या मुंग्यांपेक्षा बेकार झाली असताना समाज व्यवस्था बदलून टाकण्यासाठी एक दिव्य ज्योत जन्माला आली. ती म्हणजे देश स्वातंत्र्यानंतरचे पहिले कायदेमंत्री, संविधानाचे शिल्पकार, समाजतज्ञ, अर्थतज्ञ, भारतीय राजघटनेचे शिल्पकार, वकील, पत्रकार, बौद्ध चळवळीचे प्रणेते, विश्वरत्न, देशरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडाचा आणि वर्ण वर्चस्वाचा कोतळा फाडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध पुकारलेले एक युद्ध होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भूताच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली भीमाची गदा होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वाभिमानात एक धगधगता ज्वालामुखी होय. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे एक धगधगता ज्वालामुखी होय. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महान संदेश देणारे देशरत्न, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे संविधान लिहिण्यासाठी अनेकांनी खूप कष्ट, पिढा सोसल्या. They cannot make history who forget past. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जी व्यक्ती आपला भूतकाळ विसरते ती व्यक्ती कधीच इतिहास घडवू शकत नाही. कारण जी व्यक्ती आपला भूतकाळ विसरते ती भविष्यकाळासाठी कधीच प्रामाणिक राहू शकत नाही. म्हणून आपला मूळ कुठून आहे, आपण कोणाचे वारसदार आहोत. महामानवांनी, युग पुरुषांनी, महामातांनी आपल्यासाठी किती अपमान सहन केला, किती यातना त्यांना भोगाव्या लागल्या, याला कधीच विसरायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनातील सर्वात प्रेरणादायी गोष्ट कोणती असं बघायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील शब्दना शब्द, वाक्यना वाक्य प्रेरणादायी आहे. परंतु मलाही असे वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील शिक्षणाप्रतीची तळमळ ही अत्यंत प्रेरणादायी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. साहेबांना माहित होतं की शिक्षणामध्ये एवढी ताकद आहे की ते एका मुक्याला वाचा फोडू शकते आणि लंगड्याला पर्वतावर सुद्धा घेऊन जाऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी बोलायचं तर खूप आहे. दिवसाचे दिवस आणि रात्रीच्या रात्री जर बोलत राहिलो तरी त्यांचे चरित्र काही संपणार नाही. कुछ कर गुजर गए वो भीमराव थे, सारी दुनिया को जगाने वाले भीमराव थे. अरे हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा, इतिहास बनाने वाले भीमराव थे. जय हिंद, जय भीम.